नमस्कार, आगरी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त घरच्या घरी तयार आईस्क्रीम कशी करायची ते बघतोय। फक्त आपण दुधापासूनच बनवलेली आहे आणि बघा मस्त इथं चांगल्या प्रकारे आईस्क्रीम सेट होते। तुम्ही बघू शकता जशी आपण मार्केटमधील आईस्क्रीम जशी विकत आणून खातो त्याच प्रमाणात ही आईस्क्रीम होते। तर इथं मी थोडी आईस्क्रीम यामध्ये सुद्धा काढली होती तुम्हाला दाखवण्यासाठी। बघा तुम्हाला आणखी मी एक काढून दाखवते। बघा मस्त अशी झाली आहे, क्रीमी टेक्स्चर आला आहे याला, एकदम परफेक्ट प्रमाणात अशी सेट होते। तुम्हाला सुद्धा पहिल्याच प्रयत्नात आईस्क्रीम जमेल, पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। अजिबात कुठेही स्किप करून बघू नका। फक्त दुधापासून मस्त आईस्क्रीम बनवून तयार होते। आता आपल्याला बाहेर आईस्क्रीम खायला जायची अजिबात गरज नाही। घरच्या घरी फक्त आपण दुधापासूनच ही आईस्क्रीम बनवू शकतो। खूप चांगल्या प्रकारे आईस्क्रीम बनवून तयार होते। व्हिडिओमध्ये पुढे भरपूर साऱ्या अशा टिप्स दिल्या आहे ज्यामुळे तुमचं आईस्क्रीम परफेक्ट प्रमाणात असं सेट होईल। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, प्रमाण अचूक आहे। जर तुम्ही व्हिडिओ स्किप करून बघितला तर मग तुम्हाला समजणार नाही की आईस्क्रीम सेट कसं झालं ते। या व्हिडिओमध्ये मी डिटेल्स माहिती दिलेली आहे, संपूर्ण टिप्स आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, टिप्स फॉलो करा, तुमचं ही आईस्क्रीम छान असेच प्रकार होईल। चला तर मग आपण वेळ न गमावता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। पण चॅनलवर जर का नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। मस्त आपण घरच्या घरी बाहेर जसं विकत मिळते तसंच दुधापासून आईस्क्रीम बनवायला सुरुवात करूया। तर बघा इथं आईस्क्रीम बनवण्यासाठी मी फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलं आहे। 1 लिटर म्हशीचं दूध आहे। आईस्क्रीम बनवण्यासाठी असंच घट्ट दूध घ्यायचं। जर तुम्ही घट्ट दूध घेतलं नाही तर आईस्क्रीम चांगल्या प्रकारे सेट होत नाही। आता आपल्याला दुधाला छान दणकून एक उकळी काढून घ्यायची आहे। बघा इथं दुधाला छान अशी दणकून उकळी आली आहे। आपल्याला साय यामध्येच मिक्स करून घ्यायची, खरडून अशी घालून घ्यायची आहे। आता आपण हे दूध 5 ते 6 मिनटं चांगलं आटून घेऊया। 5-6 चमचे इतकं दूध काढून घ्यायचं। आता आपल्याला हे दूध चांगल्या प्रकारे 5 ते 6 मिनटं व्यवस्थित असं आटून घ्यायचं आहे। बघा इथं मी 5-6 मिनटं हे दूध आटून घेतलं आहे। गॅस मंद आचेवर ठेवून आटून घेतलं। यामध्ये आपल्याला 4 चमचे इतकी साखर घालून घ्यायची आहे। साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला आईस्क्रीम कितपत गोड हवी त्यानुसार। आता आपल्याला आणखी हे दूध 4 ते 5 मिनटं साखर विरघळेपर्यंत आटून घ्यायचं आहे। बघा इथं 4 ते 5 मिनटं साखर विरघळेपर्यंत मी हे दूध आटून घेतलं आहे। तर साखर संपूर्ण अशी विरघळली आहे। आता इथं मी 2 चमचे व्हॅनिलाची कस्टर्ड पावडर घेतली आहे। बघा इथं जे दूध आपण बाजूला काढलं होतं 4-5 चमचे ते यामध्ये घालून घ्यायचं। कोमट दुधामध्येच कस्टर्ड पावडर घालायची। आता हे चांगलं फेटून घ्यायचे आपल्याला हे पावडर। जास्त गार दुधामध्ये घालायची नाही, कोमट दूध असायला हवं। व्यवस्थित हे फेटून घ्यायची। आता ही कस्टर्ड पावडर आपल्याला दुधामध्ये घालून घ्यायची आहे। बघा आता ही व्यवस्थित या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची। आणखी आपल्याला 4 ते 5 मिनटं हलकंसं दूध घट्ट होईपर्यंत ही कस्टर्ड पावडर यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। बघा इथं आणखी हे दूध मी 4 ते 5 मिनटं छान असं दाटसर करून घेतलं आहे। बघा मस्त दुधाची कन्सिस्टन्सी झाली आहे। तर इथं मी अर्धी वाटी दुधाची साय घेतली आहे। ही घरच्या दुधाची साय आहे। आता आपल्याला ही साय फेटून घ्यायची आहे। तर बघा इथं मी फ्रेश साय घेतली आहे। तुमच्याकडे जर ही साय अवेलेबल नसेल तर तुम्ही विकतची सुद्धा घेतली तरी चालेल। घरची जर फ्रेश दुधाची साय घेतली तर ती खूप छान असते। ही छान यामध्ये अशी फेटून घ्यायची, याने आपल्या आईस्क्रीमला खूप छान अशी टेस्ट येईल। आता फेटलेली साय ही आपल्याला दुधामध्ये घालून घ्यायची। आणखी आपल्याला हे दूध चांगलं असं फेटून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनटं असं मिक्स करून घेते। बघा इथं 2 ते 3 मिनटं हे दूध मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। तुम्ही बघू शकता मस्त असं दाटसर झालं आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आणि दूध हे संपूर्णपणे असं गार करून घ्यायचं आहे। बघा इथं मी संपूर्ण दूध असं गार करून घेतलं। आता आईस्क्रीम सेट करण्यासाठी
आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे. तर बघा इथं मी एक प्लास्टिकचा असा डबा घेतला आहे. यामध्ये मी आईस्क्रीम सेट करत असते, तोच डबा घेतला मी. तर यामध्ये आपल्याला दुधाचं मिश्रण घालून घ्यायचं आहे. आईस्क्रीमचं मिश्रण घालून घेतलं आहे. आता याला आपल्याला झाकण लावायचं, पण यावरती असं घट्ट झाकण लावायचं आहे. तर माझ्याकडे घट्ट झाकण आहे. तुमचं डब्याचं घट्ट झाकण बसत नसेल तर तुम्ही सगळ्यात आधी त्यावर प्लास्टिकची पिशवी लावून घेऊ शकता आणि नंतर मग यावरती झाकण लावायचं. याला आपण घट्ट झाकण लावूया. 4 तास हे मिश्रण आपल्याला फ्रीजमध्ये ज्या ठिकाणी बर्फ तयार होतो तिथं ठेवून द्यायचं आहे. फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची, फ्रीजचं दार सारखं उघड बंद करायचं नाही, त्यामुळे आईस्क्रीम सेट होणार नाही. तर इथं 4 तास आपल्याला आईस्क्रीम हे सेट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे. बघा इथे 4 तास झाले आहे. फ्रीजमधील मी आईस्क्रीमचा डबा हा बाहेर काढला. आता आपण झाकण उघडून बघूया. बघा मस्त असं आईस्क्रीमचं हे मिश्रण व्यवस्थित सेट झालं. आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आणखी आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. बघा इथं मी थोडं मिश्रण घेऊ. मिक्सरला आपल्याला चालू बंद करत एकदाच फिरून घ्यायचं आहे, जास्त फिरवायचं नाही, नाहीतर मग आईस्क्रीम पातळ होईल. बघा इथं मी मिक्सर चालू बंद करत हे दुधाचं मिश्रण फिरून घ्यायचं आहे. तर बघा असं मी फिरून घेतलं. आता आपल्याला परत त्या डब्यामध्ये हे आईस्क्रीमचं मिश्रण घालायचं आहे, ज्यामध्ये आपण आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवली होती. बघा मस्त असं क्रीमी टेक्स्चर आलं आहे. आता आपल्याला या डब्याला झाकण लावायचं आहे. आता ही आईस्क्रीम सेट होण्यासाठी 7 ते 8 तास फ्रीजमध्ये ज्या ठिकाणी बर्फ तयार होतो तिथं ठेवायची आहे, किंवा मग तुम्ही रात्रभरसुद्धा ही आईस्क्रीम चांगल्या प्रकारे सेट करून घेऊ शकता. इथं मी आईस्क्रीम रात्रभर सेट करून घेते. तुमच्याजवळ जर इतका वेळ नसेल तर 7 ते 8 तास छान याला सेट करून घ्यायचं. बघा इथे फ्रीजमध्ये मी रात्रभरासाठी आईस्क्रीम सेट करून घेतली आहे. आता आपण झाकण उघडून बघूया आणि तुम्ही बघू शकता मस्त इथं आपली आईस्क्रीम सेट झाली आहे. बघा क्या बात आहे. बघा परफेक्ट अशी आईस्क्रीम सेट झाली आणि काय दिसते सुंदर. तर याला मी आता काढून घेते. आईस्क्रीम काढताना सुद्धा दाखवते. इथं मी एक छोटी वाटी घेतली आहे आणि याने छान ही आईस्क्रीम अशी बघा किती सहज अशी निघते. चांगल्या प्रकारे इथं ही आपली आईस्क्रीम तयार झाली आहे. मी तुम्हाला आणखी काढून दाखवते. क्या बात आहे. बघा मस्त इथं परफेक्ट अशी क्रीमी टेक्स्चर आलं आहे. जशी बाहेरची आपण विकत आणून खातो त्याच प्रमाणात ही आईस्क्रीम झाली आहे. चवीलाही खूप छान लागते. तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे आईस्क्रीम बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.